नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश आणि मी तुमचं माझ्या कोकण ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आम्ही पाणीपुरी बनवलेली आहे। तर आम्ही दाखवतो की आम्ही कशी पाणीपुरी बनवली। आम्ही आधी सगळं बनवून ठेवलेलं, कारण का मी सध्या बाहेर गेलेलो, त्यासाठी मला ते तुम्हाला दाखवता नाही आलं आणि जास्त लेट झाला। तर आत्ता तिकडे 10 वाजलेत। तर मी तुम्हाला आधी दाखवतो की आम्ही काय काय बनवलंय आणि सगळं घरीच बनवले, फक्त पुऱ्या बाहेरून आणल्या, बाकी सगळं घरीच बनवले। तर तुम्ही बघा आता की आम्ही काय काय बनवलं तसं तुम्हाला दाखवतो। मित्रांनो बघा, हे तिखट पाणी आहे, तर त्याच्यामध्ये बुंदी टाकलेली आहे। ओके, त्याच्यानंतर तिखट पाण्यामध्ये आम्ही काय काय टाकलं? पुदिना, कोथिंबीर, हो, तिखट मिरची, चाट मसाला, परत जलजिरा पावडर, हो, त्यांनी हे पाणी बनवलंय आणि थोडा चिंचेचा गुळाचं पाणी टाकलं। हे चिंचेचा गुळाचं पाणी टाकलंय, त्याच्यात पण घातलंय, घातलाय। ओके, आणि त्याच्यात लिंबू पण पिळलाय। ओके, म्हणजे तिखट नको जास्त बनवायला, नको मीडियम साठी। ठीक आहे। त्याच्यानंतर हे आम्ही वाटाणे बॉईल करून घेतले। हे वाटाणे बॉईल करून घेतलेले रगडासाठी हे रगडासाठी केलेलं आहे। तर चण्याचे वाटाणे आहेत, ते जरा मॅश करून घेतले। दुसरं हे चिंचेचं पाणी, चिंचेचं गोड, त्याच्यात गुळ घातलेला आहे, थोडस काळी मिरी टाकलेली आहे, थोडं मीठ टाकलं, त्यामुळे गोडूसपणा पदार्थ। हो, दुसरे ही शेव, बारीक शेव सावकाश, ही बारीक शेव आहे। हे दही आहे, म्हणजे दहीपुरी जर खायची असेल तर ही दहीपुरी आहे। परत हे मॅश केलेलं बटाटा, हे बटाटा, आणि ह्या पुऱ्या आम्ही बाहेरून आणलेल्या। ठीक आहे, तर हे असे पाणीपुरीच आहे। आता आपण खाऊन बघूया आणि मग तुम्हाला सांगू की कशी झाली। आता आम्ही घेतोच आहे खायला, मग तुम्ही बघा। मित्रांनो, आता बघा पप्पा मला बनवून देत आहेत, तर पप्पांनीच बनवली आहे, तर आता ते बनवून देत आहे। तर आता आपण खाऊया, द्या खाऊन बघूया कशी झाली आहे आपली घरगुती पाणीपुरी। एक नंबर, मस्त गरम गरम आहे। पण गोड तिखट काय पाहिजे? तिखट पाहिजे ना, तिखट पाहिजे तर तिखट मस्तपैकी बघा झालेलं आहे। आता आपण खाऊया। खूप छान, एक नंबर झाला। हे बघा, अजून एक आली आहे, परत खाऊया। एक नंबर झाले, मस्तपैकी। तर आपण आता खाऊया फटाफट आणि रगडा बनवून देतो, भेटूया। मस्त, थोडीशी शेव, काय तर आता ही दहीपुरी। दहीपुरी पण एक नंबर। तर चला त्यांना आता खाऊन भेटूया। म्हणतो मी आणि बाप्पा मस्तपैकी खाऊन घेतो। हे बघा, आता बाबांनी त्यांच्यासाठी बनवून घेतलेलं आहे मस्तपैकी। आणि ही माझी आई सांग पप्पांनी कसं केलंय, खाऊन नीट सांग कसं झालं। मस्त झालं ना, एक नंबर ना, एक नंबर। मस्तपैकी पॅटीस खायचा, घरगुती। बाबा खात आहेत, बाबा मस्त ना, रगडा पॅटीस मस्त बनवून घेतलेला आहे, एक नंबर। तुम्ही पण या खायला। हो, तर मित्रांनो, आमची पाणीपुरी खाऊन झालेली आहे। तर जर तुम्हाला आमच्या अशाच रेसिपीज आवडत असतील तर आम्हाला नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन पदार्थ असेच घेऊन येतो।